आज आपण मान्सून स्पेशल पावसाळ्यात गरम गरम भजी खायला चांगली वाटतात, तर आपण मिक्स डाळीची भजी बनवणार आहे. तरी एक पाव कप आपल्याला तूर डाळ लागणार आहे, पाव कप चणा डाळ आहे आणि पाव कप उडद डाळ, पाव कप मूग डाळ घेतलेली आहे. तुम्ही अख्खे मूग पण घालू शकता, मसूर डाळ घालू शकता, तुम्हाला पाहिजे त्या डाळी घालू शकता. तर एक वाटी बारीक चिरलेला कांदा आहे, फार बारीक नाही फार मोठा पण नाही, मध्यम आकाराने कांदा चिरून घेतलेला आहे. त्यात आपल्याला वाटताना मिरची, आलं आणि थोडासा कढीपत्ता घालणार आहे. मीठ लागणार आहे, जिरे आणि तांदळाची पिठी आहे. तुमच्याकडे तांदळाची पिठी नसेल तर तुम्ही एक चमचाभर तांदूळ भिजत टाकतानाच घालू शकता, त्याने कुरकुरीतपणा येतो. कोथिंबीर चिरून ठेवलेली आहे, ती पण आपण नंतर घालणार आहे. तर आपण मी एक 4 तास हे डाळी भिजवल्या होत्या सगळ्या मिक्स करून, तर मी वेळ वाचल्यामुळे आधीच भिजवून घेतलेलं आहे. तर हे आपण वाटून घेऊया. हे सर्व डाळी मिक्स करून मी 4 तास भिजवले होते. तर त्याच्यात आपण आता थोडी हिरवी मिरची घालूया. तुमच्या आवडीप्रमाणे किती 3-4 मिरच्या तुम्ही घालू शकता. थोडंसं आपण आलं घालतो आहे, अर्धा इंच. त्याचा कढीपत्ता पण घालतो आहे वाटतानाच. त्याच्यात वाटताना थोडे आपण एक चमचावर जिरे घालतो आहे आणि आपण आता वाटून घेतो. शक्यतो पाणी कमी घालायचं आहे. तर त्याच्यात अजून 1-2 चमचे आपल्याला पाणी घालायला लागेल आणि थोडंसं एक चमचावर, छोट्या चमच्याने 1 चमचा मीठ घालतो. परत एकदा मी वाटून घेईन मीठ. हे थोडे रवाळच वाटून घेतले आपण, फार बारीक वाटलेलं नाही आहे. तर आपण हे आता काढून घेऊ. फार पाणी घातलेलं नाही, 1-2 चमचेच पाणी घातलेलं आहे आणि डाळ भिजलेली होती. वाटलेल्या डाळीत आपण कांदा घालतो आहे, कोथिंबीर भरपूर, हे सगळं मिक्स करतो. त्याच्यात आपण 1 चमचाभर तांदळाची पिठी घालतोय कुरकुरीतपणा येण्यासाठी. 1 टेबलस्पून तांदळाची पिठी घातली. आपण हे नीट मिक्स करून घेऊया. तर 2 मिनटं आपण नीट मिक्स करूया, म्हणजे हलकी होतात ती भजी. मिक्स करून घेतले, 1 मिनिटभर पेटून घेतले. तर चांगली भिजली डाळ तर चांगले हलके होतात. तुम्ही कमी भिजवले तर ते घट्ट होतात भजी. त्याच्यात सोडा वगैरे, तेल वगैरे काही घालायची आवश्यकता नाही. तर आपलं हे आता मिक्सर तयार झालं. तर आता आपण हे हाताने घालतो. वडे, भजी. गॅस मध्यमच आहे. कांदा ऑप्शनल आहे, तुम्हाला नाही घातलं तरी चालेल. तुम्ही कुठलीही भाजी घालू शकता, पालक पण घालू शकता, पानकोबी घालू शकता. ह्या पिठाचे भरपूर होतात, तेवढे पाव वाटी घेतलं तरी भरपूर भजी होतात. तर तुम्ही त्या पिठाचे तुम्ही आप्पे करू शकता, ढोकळा करू शकता. फक्त कांदा नाही घालायचा, बाकी सगळं घालून तुम्ही ढोकळा, आप्पे, नंतर डोसा, थोडंसं पाणी घालून डोसा करू शकता. हे सगळं तुम्ही याच पिठाचे करू शकता. हे प्रोटीनयुक्त आहे, हेल्दी आहे. मध्यम गॅस त्याची मी तळून घेतलेले, व्यवस्थित असं कलर आलेला आहे त्याला आणि कुरकुरीत पण झालेले. कोथिंबीरीची चटणी केली आहे मी त्याच्याबरोबर खायला. सॉस पण देऊ शकता लहान मुलांना. कोथिंबीर, हिरवी मिरची, थोडेसे दाणे घालून केलेली आणि बाहेरून आणि आतून एकदम आरमार आणि सॉफ्ट झाली. तर तुम्ही करून बघा आणि तुम्हाला आवडेलच. पावसाळ्यात गरम गरम भजी आणि चहा बेस्ट कॉम्बिनेशन आहे. तुम्ही करा, बघा आणि मला सांगा कसं झालं ते. आणि तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा.